रत्ना रसोईमध्ये आज सर्वांचं स्वागत आहे। आपण 3 पावशेर मासे कसे तळायचे ती तुम्हाला माहिती देत आहे मी। हे बघा, हे 3 पावशेर माशांसाठी लागणारं साहित्य हा 1 चमच धनिया पावडर, चुटकी से हळद, हा त्या दिवशी मी मसाला तयार करून दाखवला होता कच्चा मसाला, 1.5 चमच तिखट, हे 2 चमच काळा सामान आणि लसूण, आलं, 1.5 वाटी खोबरं, 2 मोहरी, छोटे छोटे मोहरे घेतले ते मसाला तयार करा, काळा सामान तयार केला आणि हे तेल आहे आणि आपण आधीच मासे तळून घेतले म्हणून चवीनुसार मीठचा वापर कमी करणार आहे। हे बघा, आधी मासे तळून घ्यायचे, हा मसाला करपून घ्यायचे। आता मासा हे बघा सर्व टाकलेले आहे। जसं पाणी सोडलं, मासे आधी कधी तळले ना ते हे चांगलं करपू द्यायचं, असं तेल सुटी तोपर्यंत होऊ द्यायचं। मग मासे सोडून द्यायचे, जास्त तळून घ्यायचं आणि बंद करून द्यायचं। का आधीच मासे तळलेले असताना मग त्यांना जास्ती शिजवावं लागत नाही। तळलेले मासे का सोडूया। हे बघा किती तेल सुटत आहे, तळून घ्यायचे। यांना जास्त या आधीच शिजलेले आहेत, तळले म्हणजे ते शिजून जातात। आता यांना जास्त शिजू नाही द्यायचं, असं चांगला मसाला करून घेतला का आता झाले बघा। लगेच गॅस बंद करून द्यायचा बघा। हा आता गॅस बंद करून देते आणि झाकून देते। धनिया पावडर टाकलेले आहे म्हणून कोथिंबीर काय टाकत नाही।